द्वितीयोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। हे वृषभध्वजा त्र्यम्बका पञ्चवदना मदनान्तका गंगाधरा अघमोचका दासवन्दी तव पदी। प्रथमाध्यायतो जाण संपला तव कृपे करून स्फूर्ती द्यावी मजला पूर्ण पुढती काव्य रचावया। मागील अध्यायी झाले कथन गणेश सरस्वतीचे स्तवन खर्जूर फले स्वमित्रा देऊन सखाराम गेले काननी। स्वसख्यांसी घेऊन बैसला वृक्षा खाली येऊन म्हणे मम बंधू कैसा कृपण ध्यानी आलेच तुमच्या। खर्जूर फले तुम्हा अर्पण केली ते न झाले सहन मम भ्राता करी निवेदन माते सन्निध जाऊनी। तयाचे वेधले अतिचित्त द्रव्य सौख्य संसारात जरी उपकार न करी किंचित कैसा उद्यम चालेल। जितुके मिळे मानवासी त्यातील जाण चतुर्थांशासी धर्मव्यय करावा रीत ऐशी बरकत येण्या कारणे। धर्म मृत्यूस दूर सारी धर्मगंडांतरे वारी धर्माने होता ती दुरी सर्व पातके प्राणियांची। धर्म करी त्या ईश्वर तारी जो धार्मिक त्याचे घरी रिद्धी सिद्धी राबती सर्व परी काही न उणे तयासी। किती वर्णू धर्मासी सांगू गड्यांनो तुम्हासी परी हे न कळे मम बंधूसी तयासी काय करावे। हे परी सोनी धर्मज्ञान झाले चकित मित्र पूर्ण म्हणती हा बाळ असोन उपदेश कैसा करीतसे। मध्यान्हीचा अर्क देखून उठले तेथून सर्वजण गेले ते स्वगृहा लागोन भोजनार्थ लवलाही। श्री सखारामासी देखून बोले तया बाळकृष्ण की बाळा तुझ आठवण नाही कैसी भोजनाची। दरिद्रियांची संगत धरूनी फिरतो वनात राहतो सदा पिशाचवत काही न घरची काळजी। सांगे सीतारामा त्वरित बैसवुनी दुकानात हिशेब लेखन थोडे बहुत शिकवित जावे या लागी। भोजन तयाचे संपताक्षणी सीताराम नेत तया झणी बैसवुनिया दुकानी हिशेब लेखन शिकवीतसे। असो सखारामा तेथे ठेवून सीताराम काही कार्या जाण गेलाही संधी देखून सखाराम पाचारी गरीबांते। कोणासी दिधली डाळ कवणावदे घ्या तांदूळ कोणा अर्पितसे गूळ स्वकराने आनंदे। घेऊन पळारे लवकरी येईल सीताराम झडकरी ऐसे वदे तोच दुरी निज बंधूसी देखिले। सखारामाचे हे कृत्य जाण सीतारामे अवलोकून क्रोधावला मनी पूर्ण परीन शिक्षा करवे त्या। मग तया सवे घेऊन स्वगृही जातसे धावून माते परी प्रति करी निवेदन घडले असे जसे ते।
ऐकता क्षणी जननी त्वरित करी शिक्षा सखा रामा प्रत बालक सांग तसे रडत व्यर्थ मज का गांजिका मी न अपराधी किमपि जननी आळ घातली ही दादांनी पाही बरे आता दुकानी सर्व वस्तू दावितो ऐसे वदोनी अहल्यासुत गमन करी माते सहित वस्तू दाविल्या यथास्थित जणो काही न खर्चिल्या माते सहे सत्य वाटले सीतारामा अनृत ठरविले तैतो चकित होऊन बोले काय चमत्कार न कळेची ऐसी अद्भुत कृती विलोकुन तया सीतारामाच्या जाण चित्ती बाणले सखा राम पूर्ण साधू निश्चये असावा मी व्यर्थ छळिले यासी पात्र झालो दोषासी आता ऐकेन वचनासी जे जे वदे सखा राम असो सखा राम रायास अवलोकिता स्वमित्रास वाटतसे अति संतोष खेळ अनेक खेळावया गरीब आणि सात्विक ईश्वर भजनी श्रद्धा देख ज्याची असेल त्याची चोख मैत्री धरी सखा राम ऐशिया सुहृदांची जाणा सखा राम पूर्वी कामना जोजी धरील वासना तात्काळ सिद्धीस जातसे जैसे मित्र श्रीकृष्णाते पेंद्या सुदामादी होते त्यांच्या पुरवी हेतु ते गोकुळा माजी श्रीहरी दधी दुग्ध देऊनी तृप्त करी जैसा यशोदासूत तैसेच सखा राम आचरित सुखवी सदा सवंगड्या ये विषयीचा इतिहास ऐका श्रोते सावकाश होईल पातकांचा नाश भक्तियुक्त परिसता सखा राम राया प्रत दुग्धाची आवडी असे बहुत प्रतिदिनी तो पान करीत कधी न राही तया विणे असो तया ग्रही धेनू बहुत असती जाणा गुणवंत सीताराम हा धार काढीत नित्य नेमे करुनिया उठोनी प्रभाती वेगेसी सखा राम जात धेनूपाशी मुखी घेऊन या स्तनाशी पयपान करीतसे मुख लागता धेनुस्तनी पान्हा सोडितसे ती झणी बतया बाळा पयप्राशनी मोद अति होतसे ऐसा क्रम बहुत दिवस चालला न कळे कोणास एके दिनी प्रभात काळास मित्र आले तयाचे देखता ते सखा रामा प्रती म्हणती अघटित कितीही कृती कोणी न पाहिले ऐसे निश्चिती दुग्ध प्राशिता आम्ही बा तया जवळी ते जाऊन म्हणती सखा रामा लागून आम्हासी तू चोरून का प्राशिसी पयाते तू कधीही आम्हा सोडून काही न भक्षिसी जाण आता का माया पूर्ण सोडिली आमुची दयाळा हे सखा राम म्हणे गोंगाट करू नका न धरा हट्ट येईल माझी जननी निकट गड्यांनो तुम्ही शांत व्हा तया सर्वा बैसवून तृप्त केले पय देऊन पुरे ऐसा शब्द परिसून पळा आता म्हणतसे ऐसे नित्य पयपान चालविले सख्याने जाण परी एकदा सोहळा पूर्ण देखिला तयाचे बंधूने
मातेसी सांगे सीताराम, नित्य आपुला सखाराम. सवंगड्या सवे घेऊन, काम पुरवी तसे दुग्धाने. पाहणे असेल तुझ जरी, मज सवे चाल सत्वरी. दावितो तुला सखाराम झडकरी, मुलांसवेत गोशाळी. ऐसे ऐकता तत्क्षणी, निघाली पुत्रा सवे जननी. वदे तया जवळी येऊनी, अरे हे काय करीसी तू. लज्जा नसे रे तुझ कैसी, मागील शिक्षा विसरलासी. अजूनी तू खोडी ऐसी, करीतोसी कारट्या. येरू वदे तिज लागून, अपराध झाला मज कडून. क्षमा करी गे मज माते जाण, न करी ऐसे पुनरपी. मग त्या दिवसापासून सखाराम करी स्पर्शन, तया धेनुसी जाण 1 मास पर्यंत. ज्या गौतमीसी स्पर्श नाही, ती लवही न दे दुग्ध काही. हे देखून लवलाही, चकित होय सीताराम. की ते दिवसापासून, धेनुकास्त्रवेची दुग्धन. दुष्ट झालली असे जाणून, सखाराम मित्रांची. वैद्यासी आणिले त्वरित, म्हणे पहाया धेनुके प्रत. दुग्धन च ते देती किंचित, उपाय काय योजावा. सीतारामसी भ्रमणी, कैसी पडली असे झणी. देखूनी पूर्वीची करणी, सखाराम रायाची. जैसा नंद गृही वनमाळी, राहे सदा यशोदे जवळी. मुखी असंख्य दैवते दाविली, परी न कळे तो ईश्वर. तैसे माता भ्रात्यास, झाले न कळे भाग्य उदयासी आले. केवळ मुक्तिद्वार मिळाले, नाही कळाले तयासी. असो सीतारामे धेनुसी, दाखविले बहुजनासी. केले अनंत उपायासी, परी सर्व निरर्थक. इकडे सखाराम काय करी, वंध्या धेनू होती घरी. तिचे दुग्ध काढोनी झडकरी, मित्रवांछा पुरवितसे. श्रोते तुम्ही भालचकित, शंका आणाल मनात. की ऐसे कैसे अघटित, सखारामे केले असे. ईश्वर भक्त म्हणावा जरी, हरिभक्ती केली कधीतरी. जे हिंडती गिरी कंदरी, त्यांसी न मिळे अधिकार हा. कोणी यज्ञ याग करीती, कोणी भागवत सप्ताह आरंभिती. कोणी नाम सप्ताह उभारिती, परी न लाधे अधिकार हा. कोणी करीती अनुष्ठान, कोणी पूजिती पंचायतन. कोणी करीती नामस्मरण, राम हरे शंकर. कोणी करीती श्रवण भक्ती, कोणी करीती वंदन भक्ती. कोणी हरी कीर्तनी नाचती, प्रेमानंदे करुनिया. ही तरी सखारामाची मूर्ती, अवघी 5 वर्षांची होती. कधी केली पराभक्ती, कधी अधिकार संपादिला. ऐका श्रोते चित्त देऊनी, सखाराम बहु जन्म घेऊनी. ईशभक्ती पूर्ण करोनी, अधिकार ऐसा संपादिला. ऐसे वदली जगज्जननी, सखाराम गुरु लागुनी. हे चतुर्थाध्यायाचे ठिकाणी, विशद रूपे ऐकाल. असो सखारामाचा नित्यक्रम, दुग्धपानाचा अस्खलित. चालला साचा बहुत दिनपर्यंत. ज्या धेनुसी नाही स्पर्श त्या, देखता सखारामास
हंबरो निहालविती पुच्छास हतभागी किती म्हणोनी असो एकद्या अहिल्येने अकस्मात देखिले नयने की वंध्या धेनुपाशी तनयाने काय केले जाऊनी माता वदे वत्सा तुझ काही पयन लभ्य होय लवही जैसे दारिद्र्या समीप पाही धन न मिळे कवणाते ऐसे मातृवचन परिसोन श्री सखाराम करी सुहास्य वदन म्हणे आताची करी अवलोकन दुग्धा लागी दोहितो ऐसे बोलून तत्क्षणी 4 शेर दुग्धा ते झणी दोहिले श्री सखाराम रायांनी आश्चर्य जननी करीतसे चित्ती म्हणे हा नव्हे बाळ प्रत्यक्ष शिवभक्त दयाळ मज कैसी गे भुरळ पडली असे आजवरी सखयास म्हणे सर्व धेनूंचे नित्यपय काढावे साचे हे ऐकून या तयाचे चित्त संतोषित जाहले मात्राज्ञा होता जाण सीताराम करी भाषण म्हणे आज दुग्ध काढून पाही बहु निघेल सीताराम वदे असंख्यात उपाय केले परीन किंचित दुग्ध येई धेनुस्तनात कोठूनी आज निघेल असो सखयाचा आग्रह देखूनी सीताराम काढी दुग्धा लागूनी बहुत पय निघाले ते दिनी बंधू विस्मित होतसे म्हणे सखया काही मंत्र जाणतोसी वाटे तंत्र अथवा कळतसे यंत्र साधन काही करायाचे येरुवदे स्वकुल दैवत त्यासी मिस्मरे निश्चित मंत्र ना तंत्र ह्या व्यतिरिक्त सत्य सत्य त्रिवाचा तू आता प्रति दिवशी काढीत जावे दुग्धासी न्यून न पडे निश्चयेसी क्रम हा चालवी सीताराम पुढील अध्यायी कथा सुरस श्रोते परिसा सावकाश जी संहारील पातकास निश्चयत्वे जाणपै स्वस्ति श्री सखाराम लीलामृत करता करविता गिरिजाकांत रघुपतीसी करुणी निमित्त द्वितीयोऽध्याय संपविला श्री सखाराम चरणार्पणमस्तु शुभं भवतु द्वितीयाध्याय समाप्ता।